श्री गुरुचरित्र अध्याय 29. ब्रह्म राक्षसाचा उद्धार. भस्म महात्म्य. श्री गणेशाय नमः. श्री गुरु नरसिंह सरस्वती श्री विक्रम भारतीस म्हणाले, वत्सा, कलियुगात वामदेव नामाचा एक ब्रह्मज्ञानी योगी भूलोकी संचार करीत असे. एकदा तो क्रोचारण्यातून जात होता. तेथे एक नरभक्षक ब्रह्म राक्षस राहत होता. असे त्याने धावत येऊन वामदेवावर झडप घातली. तेव्हा त्याच्या अंगावरचे भस्म ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागताच त्याची सर्व पापे चढून गेली. त्याची क्षुधा, तृष्णा, उद्विग्नता, तगमग नाहीशी झाली. त्याला पूर्वजन्मांचे स्मरण झाले. त्याने वामदेवाचे पाय धरले व म्हणाला, हे मनीश्वर, तू ईश्वर आहेस. तुझ्या अंगस्पर्शाने मी पावन झालो. माझा उद्धार कर. वामदेवाने विचारले, तू कोण आहेस? ब्रह्मराक्षस म्हणाला, हे तपोनिधी, या क्षणी मला पूर्वीचे 25 जन्म आठवत आहेत. प्रथम जन्मात मी यवन राजा होतो. उन्मत्त होऊन मी प्रजेला छळले, पतिव्रतांना भ्रष्ट केले. पुढे मला क्षयरोग आला. शत्रूंनी माझे राज्य बळकावले. मृत्यूनंतर मी नरकात पडलो. त्यानंतर मी प्रेत योनी जन्मलो. मग मी क्रमाने वाघ, अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, हरिण, ससा, माकड, मुंगूस, धावडा, अस्वल, रानकोंबडा, गाढव, मांजर, बेडूक, कासव, मासा, उंदीर, घुबड, हत्ती व आता ब्रह्मराक्षस असे जन्म घेतले. हे प्रभू, आज तुमच्या अंगस्पर्शाने मला पूर्वजन्म आठवले. मन शांत झाले. तुमच्या अंगी एवढे सामर्थ्य कसे आले? वामदेव म्हणाला, अरे, हा सर्व माझ्या अंगावरील भस्माचा प्रभाव आहे. त्याच्या स्पर्शामुळेच तुझ्या ठाई ज्ञान प्रकट झाले. मी तुला एक कथा सांगतो. त्यावरून भस्माचा प्रभाव किती श्रेष्ठ आहे हे तुझ्या लक्षात येईल. द्रविड देशात एका कर्मभ्रष्ट ब्राह्मणाचा शूद्र स्त्रीशी संबंध होता. त्याच्या कुटुंबियांनी व ज्ञाती बांधवांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला. चरितार्थाचे साधन नसल्याने तो चोऱ्या करू लागला. एकदा चोरी करत असताना एका शूद्राने त्याचा वध केला आणि त्याचे प्रेत गावाबाहेरील मशनापाशी टाकले. तेथे एक कुत्रा भस्मावर बसला होता. तो प्रेत खाण्यासाठी आला. तेव्हा त्याच्या पोटाचे भस्म प्रेताच्या कपाळाला व अंगाला लागले. इकडे यमदूत त्या ब्राह्मणाच्या सूक्ष्म देहाला पीडा देत यमलोकीत जात होते. देवदूतांनी त्याच्या प्रेताला भस्म लागलेले पाहिले. त्यांनी यमदूतांना गाठले. ब्राह्मणांचा सूक्ष्मदेह त्यांच्याकडून हिसकावून घेतला आणि पळवून लावले. हे वृत्त कळताच यम संतापाने शिवदूतांपाशी आला व म्हणाला, तुम्ही माझ्या दूतांना का मारले? हा ब्राह्मण पापी आहे. त्याला तुम्ही शिवलोकी कसा नेता? शिवदूत म्हणाले, या ब्राह्मणांच्या सर्वांगावर भस्म लागले होते, त्यामुळे तो पावन झाला आहे. भस्मचर्चित देह असलेल्या प्रत्येकाला कैलास लोकीच आणली पाहिजे, अशी आमच्या स्वामीची आज्ञा आहे. ते ऐकून यमाचा राग शांत झाला. त्याने आपल्या दूतांचा भस्म, त्रिपुंड व रुद्राक्ष धारण करणाऱ्या कोणालाही यमलोकी आणू नये असे बजावले. म्हणूनच मी भावभक्तीने भस्म धारण करतो. वामदेवाची बोलणी ऐकून ब्रह्मराक्षस म्हणाला, मी राजा असताना पातस्थानची सोय व्हावी म्हणून रानात तळी बांधले होते. चरितार्थ चालवण्यासाठी ब्राह्मणांना शेतजमिनी दान दिल्या होत्या. त्या पुण्याईनेच मला तुमची भेट झाली. आता मला भस्मधारणा विधी समजावून सांगा. वामदेव म्हणाला, पूर्वी मंदार पर्वतावर देवसभा चालली असताना सनत कुमारांनी शंकराला विनंती केली, प्रभू, पापक्षय होऊन मोक्षप्राप्ती साध्य होईल असे एखादे साधन मानवांच्या कल्याणासाठी सांगा. शिव म्हणाले, सुटलेले गोमय जाळून जी राख मिळते ते भस्म होय. मृत्यूजात मंत्राने ते हातावर घ्यावे. अग्निरीती मंत्राने अभिमंत्रित करावे. मानस्तोके मंत्राने अंगठ्याने मळावे. त्र्यंबकम मंत्राने पहाळी लावावे. त्रयायुषी मंत्राने कपाळास, भुजांस व शरीरावर अन्य स्थानी लावावे. मध्यमा, अनामिका व अंगुली या 3 बोटांनी त्याच मंत्रोच्चारात भिवयांना समांतर 3 आडव्या रेषा काढून अंगठ्याने मध्यरेषा काढावी. यालाच त्रिपुंड म्हणतात. सर्व आश्रम धर्माच्या व वर्णाच्या लोकांनी भस्म त्रिपुंड लावावा.
ज्या योगी पूर्व पापांचे निरसन होऊन तो पुण्यात्मा होतो त्याला सर्व तीर्थस्नानाचे, यात्रांचे व जपानुष्ठानाचे पुण्य मिळते. आयुरारोग्य, यश, कीर्ती, ज्ञान व सौख्य लाभते. कुळांचा उद्धार होतो. त्याला चारही पुरुषार्थ साध्य होतात. तो स्वर्ग, ब्रह्म आणि वैकुंठ लोकी दीर्घकाळ वास्तव्य करून शिवसायुज्यता प्राप्त करतो. त्याला मंत्रोच्चार येत नाहीत. ज्याला मंत्रोच्चार येत नाहीत त्याने ओम नमः शिवाय असे म्हणून भस्म भक्तिभावाने धारण करावे. त्यालाही तेच पुण्यफल मिळते. ते ऐकून सनतकुमार, देव आणि ऋषींना मोठे समाधान वाटले. भस्म महात्म्य श्रवण केल्यावर ब्रह्म राक्षसाने वामदेवाला उद्धार करण्याची काकुतीने प्रार्थना केली. वामदेवाने त्याला अभिमंत्रित भस्म दिले. त्याने त्या भस्माने स्वतःच्या बाहेर त्रिपुंड लावला. त्याच्या प्रभावाने त्याला दिव्य देह प्राप्त झाला. वामदेवाच्या कृपाप्रसादाने त्याला दिव्यलोकी परमगती मिळाली. त्रिविक्रमा वामदेव हे शिवावतार होते. योगी यांचे ईश्वर होते. जगत कल्याणासाठी संचार करायचे. त्यांनी ब्रह्मराक्षसाचा उद्धार केला. गुरुसेवेची आवड हे सर्व साधन मार्गाचे सार आहे. ते ऐकून त्रिविक्रमाला परमानंद झाला. श्री गुरूंना वंदन करून तो वंशीग्रामी परतला.